आज 9 जुलै 2025। चला पाहूया आजचं सामान्य ज्ञान, आजचं जनरल नॉलेज। आजचा पहिला प्रश्न आहे, पहिली वॉटर मेट्रो। तर पहिली वॉटर मेट्रो कोणत्या राज्यात सुरू झाली असेल तर ती म्हणजे केरळला। आता केरळशी रिलेटेड आणखीन काही प्रश्न लगेच तुमच्या लक्षात आले पाहिजे। केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे। केरळमध्ये पहिली AI शाळा सुरू झालेली आहे। त्यानंतर जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कुठे होणार आहे तर ते अमेरिकामध्ये होणार आहेत। होदायदाह बंदरगाह, ही बातम्यांमध्ये सध्या खूप ऐकत आहोत। होदायदाह बंदरगाह कोणत्या देशात आहे तर ते आहे येमेन देश। कोणत्या? येमेन देशामध्ये। भारतातील पहिलं सौर शहर कोणतं आहे तर ते मध्य प्रदेश मधलं सांची आहे। सौर शहर म्हणजे काय की सौर ऊर्जेवर जे आपण पाहतो ना, काळी पाटी लावलेली जाते वरती आणि ते मग सूर्यप्रकाश खेचून घेतला जातं आणि वीज निर्मिती केली जाते या पद्धतीने। त्यानंतर रेमंड मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर ते आहे विनोबा भावे। मग विनोबा भावे कोण आहेत? आणखी ते पहिले सत्याग्रही सुद्धा आहेत, वैयक्तिक सत्याग्रही। भारताचे संरक्षण मंत्री, भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे तर राजनाथ सिंह आहेत आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा आहेत। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे तर ती आहे पुण्यामध्ये। पुण्यामध्ये खूप काही जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत आपले पुण्याशी रिलेटेड। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्मगाव कोणतं आहे तर यावली आहे आणि ते आहे अमरावती मध्ये। त्यानंतर ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर तो म्हणजे नरेंद्र मोदी यांना। नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 25 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि आता हा जो मिळालेला आहे ब्राझीलचा हा 26वा आहे। म्हणजे आता घाना देशाचा पण सर्वोच्च पुरस्कार भेटलेला आहे, सायप्रस देशाचा पण सर्वोच्च पुरस्कार आता माग भेटलेला आहे आणि आता ब्राझीलचा सुद्धा डिक्लेअर झालेला आहे। देशातले पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ याचं भूमिपूजन कुठे झालेलं आहे? गुजरातमध्ये झालेलं आहे। म्हणजे गुजरातमध्ये आता देशातलं पहिलं राष्ट्रीय सहकार विद्यापीठ सुरू होणार आहे। वेगवेगळे विद्यापीठ आहे, जसे इंदिरा गांधी विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ कुठे आहे तर दिल्लीला आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे तर नाशिकला आहे। बाबासाहेब आंबेडकर, असे वेगवेगळे विद्यापीठ आहेत। त्याचप्रमाणे एक राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये सुरू होणार आहे। हे झालं आजचं GK, आजचं सामान्य ज्ञान। उद्याच्याला पुन्हा नवीन प्रश्नासह आपण येणार आहोत। प्रत्येकाने व्हिडिओ मन लावून पहा।